नमस्कार, मी संजीवनी. संजूज वर्ल्ड या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी शेअर करत आहे कोळंबी भोपळ्याची चमचमीत अशी भाजी. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो कोळंबी आणलेली आहे. कोळंबी अर्धा किलो आणलेली आहे आणि साफ करून ठेवलेली आहे. ही एक कोळंबी आहे ती सोलून दाखवते. अशी सोलून घ्यायची. तर काही ठिकाणी ही अख्खी कोळंबी सुद्धा घातली जाते भाजीमध्ये. आणि आपण हे सोलून घेत आहोत. पंपकिन आणि प्रॉन्सची खूप जबरदस्त टेस्टी भाजी तयार होते. अशी व्यवस्थित सोलून घ्यायची. कोळंबीमध्ये दोरा असतो, आतमध्ये असा धागा असतो, तो काढून टाकायचा. व्यवस्थित साफ करून घ्यायची. कोळंबी भोपळ्याची रेसिपी बनवण्यासाठी इथे पाव किलो भोपळा घेतलेला आहे. तो आधी कट करून घ्यायचे. असे छोटे छोटे पीसेस मी करून घेते. अर्धा किलो कोळंबीसाठी मी इथे पाव किलो भोपळा असा उभा चिरून ठेवलेला आहे. तुम्हाला ज्या आकाराचा कट करायचा आहे तसे पीसेस करून घ्या. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम आहे. त्यामध्ये आधी 2 चमचे तेल घालून घेऊया. 3 ते 4 लसूण जाडसर ठेचून घेतलेले आहेत तेलामध्ये ऍड करूयात. लसणाचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरला की लगेचच इथे 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून ठेवलेले आहेत बारीक, ते ऍड करत आहोत. कांदा तांबूस गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा छान भाजून घ्यायचा, कच्चा ठेवायचा नाही आहे. व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आपल्याला. आता गॅसची फ्लेम आहे ती मीडियम हीटवर ठेवून कांदा भाजून घेऊया. कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण तेलात ॲड करूयात. अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे. मिक्स करायचं. तेलामध्ये हळद घातली की कोणत्याही भाजीला खूप छान कलर येतो. व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा. त्या तेलामध्ये मस्त असा खरपूस भाजलेला आहे. या स्टेपवरती आपण ॲड करूयात कोळंबी. इथे मी कोळंबी अर्धा किलो घेतलेले आहे. सोलल्यानंतर कोळंबी कमी दिसते आपल्याला, पण इथे मी मोठे घेतलेले आहेत कोळंबी. मोठ्या आकाराचे घेतले. तुमच्या भागात ज्या साईजची कोळंबी भेटेल ती तुम्ही घ्या. कोळंबीचे वेगवेगळ्या आकारामध्ये प्रॉन्स भेटतात आपल्याला, तर जी अवेलेबल असेल ती रेसिपीसाठी वापरा. खूप मस्त अशी भाजी होते, वेगळी भाजी आहे. अतिशय टेस्टी ही भाजी होते. व्यवस्थित मिक्स करायचे आणि या स्टेपवरती आपण एक 5 मिनिटभर कवर करूयात. झाकण लावून ठेवायचं. गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर ठेवायची आणि एक 5 मिनिटभर आपण वाफवून घेऊया. तर 5 ते 7 मिनिट झालेत. झाकण काढूया. तर बघा बऱ्यापैकी इथे कोळंबी आहे छान अशी तेलामध्ये फ्राय झालेली. कोळंबी शिजल्यानंतर बघा राऊंड शेप झालेला आहे त्याचा. आता या स्टेपवरती ॲड करूयात आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट 3 चमचे. आता ऑलरेडी वाटून ठेवलेली आहे मी. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एकत्र असं छान मिक्स करायचं. एक जीव झालं पाहिजे, म्हणजे सर्व मसाला आहे तो छान असा कोळंबीला व्यवस्थित लागला जातो. कोळंबीला मस्त मसाला लागला जातो. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये ॲड होत आहे अर्धा चमचा जिरे पावडर. 1 चमचा इथे मालवणी मसाला घेतला आहे. मालवणी मसाला नसेल तर गरम मसाला असेल तर तोही टाकला तरी चालेल. आणि 2 चमचे या ठिकाणी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ते देखील ॲड करूया. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं.
सर्व मसाले ॲड केल्यानंतर कढईमध्ये जात आहे. भोपळा चिरून ठेवलेला आहे तो आता ॲड करूया. चिरलेला भोपळा घालूया. तर या ठिकाणी 1/2 किलो भोपळा मी चिरून ठेवलेला आहे, तो देखील मिक्स करूयात. आता आपण नेहमीच भोपळ्याची भाजी वेगळी करतो, कोळंबीची भाजी वेगळी करतो, पण ही अशी एकत्र तुम्ही भोपळा आणि कोळंबीची भाजी करून बघा, अप्रतिम चवीला लागते. खूप मस्त लागते ही भाजी, लाजवाब भाजी तयार होते ही. नक्की ट्राय करा. आणि खूप कमी साहित्य लागतं. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. भोपळा छान मिक्स झालेला आहे. आता या स्टेपवरती कवर करूयात, झाकण लावून ठेवूया. एक 5 ते 7 मिनिट झाकण लावून ठेवायचं, म्हणजे भोपळा आणि कोळंबी मस्त वाफेवरती शिजते. भोपळ्याला आणि कोळंबीला पाणी सुटतं, यासाठी पाणी घातलेलं नाही आहे. गरज लागली तर तुम्ही गरम पाणी थोडं घालू शकता. कवर करूया. सात ते 8 मिनिट झालेत. झाकण काढून बघूया. झाकण काढायचं आहे. तर बघा बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. भोपळा आणि कोळंबी दोन्हीला पाणी सुटतं, त्यामुळे आधी पाणी घालू नका. जर गरज भासली तरच गरम पाणी घाला. अर्धा कप भरून पाणी ॲड करू शकता, गरम पाणी. तर इथं बऱ्यापैकी शिजत आलेले. आता या स्टेपवरती आपण कढईमध्ये ॲड करत आहोत. इथे 2 कोकम टाकत आहे मी. कोकम यासाठी टाकायचं आहे, कोळंबी घेतलेली असल्यामुळे कोकम घालायचं. कोकम नसेल तर आंबोसी घाला, चिंच घाला. कोकम घातल्यामुळे कोळंबीचा वास येत नाही. तर बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता या स्टेपवरती आपण चवीपुरतं मीठ ॲड करूया. भाजी किती झाली आहे त्या अंदाजाने मीठ घाला. तर इथे थोडंसं मीठ, अंदाजे 1 चमचाभर मीठ ॲड केलेलं आहे. तर मिक्स करूयात. व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे भोपळा कोळंबी सगळ्या मसाल्याला मीठ छान असं लागलं जातं, एकजीव होतं. बऱ्यापैकी शिजलेलं आहे. 80% भोपळा आणि कोळंबी शिजलेली आहे. झाकण लावून ठेवूया, म्हणजे आपल्याला रेसिपीची फायनल टेस्ट आहे ती भेटेल. एक 2 ते 3 मिनिट झाकण लावून ठेवायचं. तर या ठिकाणी प्रॉन्स आणि पंपकिनची रेसिपी तयार आहे. चमचमीत भाजी चपाती, रोटी किंवा भाकरीसोबत सर्व करा. जबरदस्त टेस्टी लागते ही भाजी. नक्की ट्राय करा. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर जाता जाता रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आपल्या संजूज वर्ल्ड या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करून ठेवा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद.